आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आगामी विधानसभा चुनाव 2024 की तैयारियां जोरों पर हैं और यवतमाल जिले के अरनी केलापुर विधानसभा क्षेत्र में भी राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं। कांग्रेस पार्टी के एक सक्रिय कार्यकर्ता और समाजसेवी जितेंद्र शिवाजीराव मोघे, जो पूर्व मंत्री शिवाजीराव मोघे के पुत्र हैं, ने इस बार अरनी के लोगों से कांग्रेस पार्टी का समर्थन करने की अपील की है। जितेंद्र मोघे का कहना है कि मौजूदा भाजपा विधायक के रहते हुए भी क्षेत्र के लोगों को नए नेतृत्व की जरूरत है। उन्होंने महायुति सरकार पर आरोप लगाया कि वे यवतमाल जिले में केवल झूठी प्रचार और विकास के नाम पर भ्रम फैला रहे हैं। जितेंद्र मोघे, जो यवतमाल जिला कांग्रेस कमेटी के सरचिटनीस हैं, ने गांव-गांव जाकर लोगों से संपर्क किया है और उनकी समर्थन की अपील की है। आइए सुनते हैं जितेंद्र शिवाजीराव मोघे जी का संदेश। हे येणारं जे इलेक्शन आहे 2024 विधानसभा आणि हा जो आर्नी केळापूर मतदारसंघ आहे हा खरं तर एक आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि जॉग्राफिकली हा खूप मोठा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये जवळपास 300-325 असे गाव आहे आणि 3 मोठे शहर आहे, महानगरपालिका आणि याच्यामध्ये आदिवासी बहुल असल्यामुळे इथं थोडंसं विशेष लक्ष या मतदारसंघामध्ये थोडंसं विशेष मेहनत या मतदारसंघामध्ये करावी लागते आणि याच्यामध्ये अनेक जे आता नवीन पिढी आहे ती युवक पिढी आहे आणि या युवक पिढीला हाताला काम म्हणजे रोजगार हा अतिशय महत्वाचा एक विषय पाहायला भेटतो। मतदारामध्ये जर पाहिलं आपण तर नवीन युवक पिढी जी आहे ही जवळपास 40% 40 ते 50% वोटर जे आहे हे सर्व युवक आहे, म्हणजे वय 18 ते हे 35 या वयोगटातली आहे ही युवक पिढी। तर म्हणून यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे या अनुषंगाने मला वाटते की इथं माननीय श्री शिवाजीरावजी मोघे, माजी मंत्री समाज कल्याण, यांच्या गेल्या म्हणजे 25-30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी इथं MIDC 2 MIDC म्हणजे जवळा एक ठिकाण आहे तिथं एक MIDC चा प्रयत्न केला होता आणि पांढरकवडा जवळ एक MIDC 7 स्टार MIDC जी नॅशनल हायवे 7 जातो तिथं MIDC चा एक प्रयोजन केलं होतं। पण गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये इथले जे प्रतिनिधी निवडून आले त्यांनी कुठंच त्याच्यामध्ये कुठं प्रगती केली नाही, त्याचा फॉलोअप केला नाही शासनाकडे किंवा प्रयत्न करून त्या MIDC पूर्ण झाल्या पाहिजेत आणि इथं फॅक्टऱ्या लागल्या पाहिजेत किंवा उद्योग आले पाहिजेत आणि त्याच्यातून हे जे युवक आहेत त्यांना रोजगार भेटला पाहिजे, हे कुठं दिसत नाही। तर म्हणून आमची एक प्राथमिकता राहील की इथं या MIDC ज्या माननीय शिवाजीराव मोघे साहेबांनी जे सुरू केले होतं काम त्याचं हे पूर्णत्व झालं पाहिजे आणि इथल्या युवकांना रोजगार इथंच म्हणजे ज्याला आपण म्हणतो घरच्या भाकरीवर त्यांना रोजगार झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। काय खूप साध्या गोष्टी आहे। आता जसं आज BNC कार्यालय यवतमाळमध्ये आज एक उपोषण झालं, त्या उपोषणामध्ये जे आपल्या BNC मध्ये जे कामं भेटतात त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार एक कॅटेगरी असते आणि त्याच्यामध्ये त्यांना 33% रिझर्वेशन असते। त्या व्यतिरिक्त ज्या मजूर कामगार सोसायटी आहे त्यांना 33% रिझर्वेशन असतं आणि खुला प्रवर्ग असतो, त्याच्यामध्ये कोणी काम टाकून घेऊ शकतात, असे 34% त्याच्यासाठी रिझर्वेशन आहे। तर आज जे उपोषण होतं त्याच्यामध्ये हाच विषय होता की जे सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणजे जे मुलं सिव्हिल इंजिनियर झालेले आहे, इंजिनिअरिंग करून आलेले आहेत, त्यांना जे गव्हर्नमेंटचे जे शासनाचे जे काम आहे त्याच्यामध्ये जी 33% भागीदारी आहे ती कुठंतरी त्यांना भेटून नाही राहिली आणि त्याच्यासाठी ते उपोषण होतं। जवळपास म्हणजे 95% कामं हे इथल्या आमदारांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना प्रेशर आणून मजूर कामगार सोसायटीच्या माध्यमातून काही व्यवहार करून दिल्या जाते आणि त्याच्या अनुषंगाने म्हणूनच आज ते उपोषण होतं। तर हे एवढे सर्व सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, त्यांना हाताला काम नाही, नोकऱ्या नाही, त्याच्यामुळे ते स्वतः काहीतरी कामधंदे स्वतःचा ठेकेदारी असं चालू करण्याचा प्रयत्न करत आहे। पण दुर्दैव असं आहे की आमदार साहेब त्याच्यात लक्ष घालत नाही आणि जे काम आहे ते सुनियोजित पद्धतीने बेरोजगार जे मुलं आहेत त्यांच्या हातातून काढून ते लेबर सोसायटी ज्याला म्हणतो मजूर सोसायटी आहे त्यांना देऊन टाकले। तर याच्यात त्यांचं दुर्लक्ष आहे। हे GR मध्ये मेन्शन आहे, हा विषय असा तोंडी नाही। GR मध्ये हे जे रिझर्वेशन आहे की कामाची रेशिओ आहे तो आहे, पण आमदार साहेबांचं त्याच्यात लक्ष नाही। निश्चितपणे माननीय श्री शिवाजीरावजी मोघे यांचा राजकारणाचा एक मोठा काळ आहे आणि त्यांनी जे या मतदारसंघासाठी आणि मंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी जे काम केलेले आहे ते खूप मोठे आहे आणि त्यांची सिनियरिटी खूप मोठी आहे। त्यांचे बुट घालणं ही एक सोपी बाब नाही
त्यांचे जे कर्तृत्व आहे त्याला मॅच करणं ही एक सोपी गोष्ट नाही आहे आणि म्हणून तो भार निश्चितपणे आहे. पण त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्याकडे पाहून प्रेरणा घेऊन निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू की त्यांनी जे कार्य केले आहे त्याचं अनुकरण करू, लोकांपर्यंत पोहोचून लोकांचं सुखादुखामध्ये आणि लोकांचं कामं झाले पाहिजे हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोघे साहेबांची जी वाटचाल आहे त्याच्या वर चालायचा आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न करू एवढं मी म्हणू शकतो.